मला 3-4 वर्षापासून पित्ताचा त्रास होत होता. तसेच मला शरीरामध्ये हीट जाणवायची आणि त्याचबरोबर माझी वजन वाढ ही देखील माझी समस्या होती. मला खूप आळस यायचा, कंटाळा यायचा की म्हणजे असं काम करावंसं वाटत नव्हतं मला. खूप इचिंग व्हायचं. पूर्ण चेहरा, कान वगैरे सगळं असं लाल वगैरे असं पूर्ण अंगावर लाल झालेलं व्हायचं आणि खाज असायची त्याला. मग जेव्हा रोहती आयुर्वेदाकडे आली मी ट्रीटमेंट सुरू केली. नंतर 7-8 दिवसांनी नंतर मला एकदम रिलॅक्स वाटलं. शरीरातली हीट कमी होते असं मला जाणवायला लागलं. त्याचबरोबर माझा चिडचिडेपणा देखील कमी झाला आणि चेहऱ्यामध्ये ग्लो आलेला आहे. नमस्कार, माझं नाव छाया संतोष कटाळे, वय वर्ष 45, जेल रोड नाशिक येथे मी राहते. मला 3-4 वर्षापासून पित्ताचा त्रास होत होता. तसेच मला शरीरामध्ये हीट जाणवायची, म्हणजे खूप असं वाटायचं की खूप गरम होऊन येतंय. पंख्याशिवाय मी राहू शकत नव्हती आणि त्याचबरोबर माझी वजन वाढ ही देखील माझी समस्या होती. तर 7-8 वर्षापूर्वी माझे म्हणजे सीझर झालेले आहे 2. एक किरोटिंग झालेली आहे आणि प्लस युट्रेस माझी काढलेली आहे. म्हणजे जेवणावर खूप कंट्रोल आहे, तरी माझं वजन वाढतं. त्याचबरोबर गरमी मला खूप जाणवते. आणि मला खूप आळस यायचा, कंटाळा यायचा की म्हणजे असं काम करावंसं वाटत नव्हतं मला. आणि मी अशी शोधात होती की कुठल्यातरी डॉक्टरांची आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मी याच्यासाठी पित्तासाठी 2-3 डॉक्टरांकडे गेली. परंतु ते कसं असं टॅबलेट वगैरे घेतल्यानंतर तत्काळ मला तो थोडासा आराम वाटायचा. त्यानंतर पुन्हा ते रिपीट व्हायचं आणि मला खूप कंटाळा व्हायचा, खूप इचिंग व्हायचं. पूर्ण चेहरा, कान वगैरे सगळं असं लाल वगैरे असं पूर्ण अंगावर लाल झालेलं व्हायचं आणि खाज असायची त्याला. मला हे रोहती आयुर्वेद मला हे नाव सापडलं आणि मग मी म्हटलं चला जाऊन तर बघू. मग जेव्हा रोहती आयुर्वेदाकडे आली जेव्हा डॉक्टरांकडे मी आली, तर तेव्हा डॉक्टरांना बघूनच एक पॉझिटिव्ह फीलिंग आलं आणि डॉक्टरांनी सर्व माझं व्यवस्थित काय आजार वगैरे आहे, काय त्रास आहे, व्यवस्थित ऐकून वगैरे घेतलं. त्याच्यानंतर व्यवस्थित त्याच्यावर सजेशन वगैरे दिलं. त्याचबरोबर चालणं किंवा एक्सरसाइज वगैरे असेल ते सगळं दिलं. त्यानंतर मग टॅबलेट्स मी ट्रीटमेंट सुरू केली. मला इथे कमरेपासून खाली म्हणजे मला खूप असं हेवी वाटायचं, शरीर जड वाटायचं आणि असं काही पाय दुखणं आणि खूप असं हेवीपणा वाटायचा. परंतु 7-8 दिवसानंतर ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मला जरा एकदम असं शरीर हलकं व्हायला लागलं. एक नवीन एनर्जी मला आली. त्याचबरोबर शरीरातली हीट कमी होते असं मला जाणवायला लागलं. त्याचबरोबर माझा चिडचिडेपणा देखील कमी झाला आणि मानेचा भाग कमी झालेला वाटतंय. चेहऱ्यामध्ये ग्लो आलेला आहे. इथे जे असे थोडे छोटे मसल्स वगैरे असतात, भरपूर होते मला इथे, ते देखील माझे कमी झाले. चेहऱ्यावर पण ग्लो आला आहे आणि ओव्हरऑल सगळंच छान मला वाटतंय आणि एकदम असं वाटतं उत्साह नवीन जोमाने मी पुन्हा सुरुवात केली आहे. पंचकर्मापासून जी सगळी टीम आहे त्यांनी खूप छान सपोर्ट दिला. पंचकर्म मी फर्स्ट टाइम केलं. पंचकर्म मी कधी केलेलं नव्हतं. पण जेव्हा पंचकर्मानंतर जेव्हा 7वा-8वा दिवस झाला, तर त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मला इतकं रिलॅक्स फील झालं की खूप छान वाटलं की अरे ठीक आहे, आपली ट्रीटमेंट योग्यच दिशेने होती आणि खूप छान वाटलं की ट्रीटमेंट घेऊन आणि सगळ्या टीमने वगैरे छान सपोर्ट केला आणि सगळ्यांचं, डॉक्टरांचं आणि सगळ्या टीमचं मी आभार मानते. थँक्यू.